नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये कसे ओपन करायचं ते लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, वाय टी स्टुडिओ तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करत असाल आणि डायरेक्ट ते ऑटोमॅटिक वाय टी स्टुडिओ या ॲप्लिकेशनवरती येऊन जात असेल तर आपल्याला सेटिंग कोणती करायचं आहे आणि वाय टी स्टुडिओ कसं ओपन करायचं ते आपल्याला लाईव्ह बघायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी youtube.com असं तुम्हाला या ठिकाणी टाईप करून द्यायचं आणि सर्च या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमचं या ठिकाणी यूट्यूब ओपन होऊन जाणार आहे. आता यूट्यूब ओपन झाल्यानंतर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी बघा, तुम्हाला कॉर्नरला तुमचं लोगो दिसत असेल, या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा, यूट्यूब स्टुडिओ. आता या ठिकाणी तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ या ठिकाणी दिसत असेल. आता हे यूट्यूब स्टुडिओवरती आपल्याला क्लिक करून द्यायचं आहे. यूट्यूब स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा, डायरेक्ट ऑटोमॅटिक कुठे आलं आहे, वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशनवरती येऊन गेलं आहे. असं तुमच्या मोबाईलमध्ये पण प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हे प्रॉब्लेम कसं सोल्व करायचं ते आपल्याला बघायचं आहे आणि वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये कसं ओपन करायचं ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी कॅन्सल करायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर आपल्याला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. बघा मित्रांनो, प्रत्येक मोबाईलमध्ये ही सेटिंग नसते. नवीन मोबाईल असेल तुमच्याकडे तर त्या मोबाईलमध्ये ही सिस्टीम देण्यात आली. तर आपल्याला सेटिंग ऑप्शन ओपन केल्यानंतर आपल्याला या ओपन बाय डिफिकल्ट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, ओपन सपोर्ट लिंक. आता या ठिकाणी काय करायचं, ओपन सपोर्ट लिंक आहे ते ही लिंक तुम्ही या ठिकाणी ऑफ करून द्यायचं आहे. ऑफ केल्यानंतर एक्झिट व्हायचं. एक्झिट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. क्रोम ब्राउझरवर त्याल्यानंतर आपल्याला यूट्यूब सर्च करून घ्यायचं आहे. आपल्याला youtube.com असं टाईप करून घ्यायचं, सर्च करून घ्यायचं. यूट्यूब ओपन केल्यानंतर बघा, आता तुमचं या ठिकाणी यूट्यूब ओपन होऊन जाणार. ओपन झाल्यानंतर आपल्याला सेम टू सेम प्रोसेस करायची. आपल्याला या कॉर्नरला आपल्याला लोगोवरती क्लिक करायचं आहे. लोगोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यूट्यूब स्टुडिओ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट आता आपण जे सेटिंग केलं होतं, सेटिंग केल्यानंतर आपल्याला वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन झाले. या प्रकारचे तुम्हाला ओपन करायचं असेल तर ही सेटिंग ही प्रोसेस फॉलो करा आणि तुमचं वाय टी स्टुडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन करू शकतात. आता दुसरी एक मेथड आहे मित्रांनो, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचे. दुसरी एक मेथड आहे, तुमच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर नसेल आणि तुम्ही या सेटिंगमध्ये तुमचं सॉफ्टवेअर नसेल तर तुम्ही काय करू शकता, स्क्रीन सेव्ह ॲड करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्ट तुमच्या जसं ॲप्लिकेशन असेल तुमच्या मोबाईलमध्ये त्या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी असं बघा, असं ॲप्लिकेशन असेल या प्रकारचं तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही तुमचं वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरवरचं जी लिंक असेल ती तुम्ही या ठिकाणी तुम्हाला डिस्प्लेवरती दिसेल आणि तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला जर वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमचं वाय टी स्टुडिओ क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.